तुझी आराधना रे देवा आराधना, तुझी आराधना रे देवा आराधना, तुझी सर्वांनी ईश्वराचा अवतरला, स्वर्ग सुखाचा त्याग केला, ईश्वराचा अवतरला, स्वर्ग सुखाचा स्वर्ग सुखाचा त्याग केला, ईश्वराचा अवतरला, स्वर्ग सुखाचा त्याग केला, ईश्वराचा अवतरला, स्वर्ग आपलं जे मन, आपलं पूर्ण चित्त, आपलं सर्व शरीर, आत्मा सगळं काही परमेश्वरावर आपण सोपवून देऊया. परमेश्वराला म्हणूया की देवा, ह्या वेळेमध्ये तुझी उपस्थिती आम्हाला हवी राजा. तुझ्या उपस्थितीने परमेश्वर हे मंदिर भरून जाऊ दे, आमचं अंतःकरण भरून जाऊ दे देवा. आपण सर्वजण आपली मुखे उघडूया आणि ज्या उद्देशासाठी, ज्या परमेश्वरासाठी आपण या मंदिरामध्ये आलोय, त्या परमेश्वराला आपण हाक मारूया. मनापासून आपण त्याची थोडा वेळ आराधना करूया. या आपले सर्वजण आपले मुखे उघडूया आणि थोडा वेळ त्या देवाचे गुणगान गाऊ, त्याचे उपकार आठवून आपण त्याला आराधनेचा यज्ञ चढवूया. आपले हालेलुया 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 हालेलुया. स्तुती हो स्तुती हो स्तुती हो स्तुती हो. प्रियानो, त्या देवाचे आपण उपकार आठवून त्याच्या उपकाराला आपण देवाला गौरव देऊया, देवाला धन्यवाद देऊया की प्रभूने आपल्यावर प्रीती केली. प्रभेवा, तुम्ही त्या आपलं हृदय त्याच्या समोर मोकळे करा, तोच आपला आश्रय आहे. प्रियानो, जसा दावीद म्हणतो की आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आपला येशू ख्रिस्त जो तुमचा आणि माझा तारणार आहे. ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये परीक्षेचा प्रसंग होता, त्यावेळेस जो सैतान आहे तो त्याच्या समोर येऊन म्हटला की ह्या जगातलं सगळं जे वैभव जे तुझ्या डोळ्यासमोर मी आता दाखवतो, जर तू मला नमन करशील तर मी सगळं तुला देईन. आपला तारणारा आपला येशू ख्रिस्त त्या सैतानाला म्हटला, अरे सैताना, peel banana, peel banana, slice banana, slice banana, slice banana, slice banana, smash banana, shake banana, shake banana, shake banana, shake banana, go banana, go banana, go banana, go banana. आप लोग सब go banana, go banana, go banana. Peel banana, peel banana, peel banana, peel banana, slice banana, slice banana, slice banana, slice, smash banana, smash banana, smash banana, shake banana, go banana, go banana, go. ये जो बनाना को गोगो बोले. कितना लोग यहाँ पे ग्रेजुएशन पढ़ाई किया? खड़ा हो जाओ, एक बार देखना चाहता हूँ. बीए, बीएससी, बीकॉम जो भी है खत्म किया. वेरी गुड. व्हाट इज योर नेम? नेहा. वेरी गुड. और दूसरा कौन है? कोई लड़का है? ठीक है. अभी पढ़ रहा है. कितना लोग पढ़ रहे हैं? 12वीं कौन पढ़ रहे हैं? 12वीं पढ़ रहे हैं अभी बच्चे. 12वीं बॉयज. डिप्लोमा कितना कंप्लीट किया? डिप्लोमा आईटीआई कंप्लीट किया ना? आपको वेयर में मिला है. 10वीं कौन पढ़ रहा है अभी? अभी कितना लोग पढ़ रहे हैं? हाथ उठाओ. कितना लोग स्कूल जा रहे हैं? जो भी ठीक है, सब पढ़ाई किया, सब
पढ़ के छोड़ दिया, सब किया, अभी कितना लोग कुछ नहीं कर रहे हैं मासूम पढ़ाई से कुछ नहीं कर रहे। अरे तू खाना खा रहा है नहीं खा रहा है? भाई ये हीरो अच्छा लग रहा है वो हीरो जैसा। तो हम सब पढ़ाई कर रहे हैं, लड़कियों का हाथ दिख रहा है यहाँ पे। सब लड़कियां पढ़ाई कर रहे हैं कि किसी ने मतलब स्कूल नहीं हो रहा है, पढ़ाई करके छोड़ दिया है, ऐसे कोई है तो हाथ ऊपर कीजिए, कोई शर्माने की कोई बात नहीं है। एक बार अगर हम फेल हो गए तो हमें मतलब वापस से परीक्षा देना चाहिए। मैं मेरी एग्जाम्पल देती हूँ किसी को ये, मेरे स्कूल में एक सहेली थी, मतलब हम लोग 10वीं सब साथ में दे रहे थे, ओके। तो मेरी फ्रेंड 10वीं में वो फेल, तो मैं उसके घर पे गई और मैंने उसको पूछा, मुझे पता नहीं था कि पास हो गई फेल हो गई। मैंने बोला क्या हुआ रिजल्ट में, तो वो बोली नहीं, बाद में वो बोली कि मैं तो फेल हो गई। तो मैंने बोला वापस से उसका उदाहरण लेके तुम लोग अच्छे से पढ़ाई करो, मेहनत करो और पढ़ाई करो। तो मैं ये प्रोत्साहन करना चाहती हूँ हम सबको। पहले तो हमें परमेश्वर का वचन, मैंने बाइबल में जो हो रहा था मुझे बहुत खुशी हो गई, हमारे सर जी ने जो लिया, तो पहला हमें प्रभु का वचन आगे रखना चाहिए। मतलब हमें रोज, जैसे हम 3 टाइम भोजन खा रहे हैं, कितने लोग बोलते हैं चलो सुबह का नाश्ता आज नाही करेंगे, नाही ना, सुबह का नाश्ता म्हणजे लीड करणारं तुम्हाला साक्ष देण्यासाठी मी माझ्या घरचीच साक्ष आहे। सारखीच होती, आम्ही पण अशा झोपड्यातच राहत होतो। आम्हाला म्हणजे खायला पैसे, म्हणजे खाण्यापिण्यासाठी पैसे नव्हते, खूप गरीब, खूप म्हणजे फाटलेले कपडे घालायचे। 10वीची परीक्षा मी फक्त 2 ड्रेसवर दिली, ते पण फाटलेली होती, ते कोणीतरी गिफ्ट केलेलं होतं। म्हणजे आमच्या घरी आलेले माझी मम्मीची एक मैत्रीण आहे, तिच्या नवऱ्याने आमच्यासाठी 2च ड्रेस आणलेले। तर मी आणि माझी बहीण ते 2 ड्रेस वर्षभर वापरल्यानंतर 9वी मध्ये 10वी मध्ये जाताना हर एक पेपर मध्ये सगळे नवीन नवीन कपडे घालून जायचे, पण आम्ही त्या 2 ड्रेसवरच काढले, ते पण फाटले। म्हणजे एक 9वी मध्ये त्यांनी आम्हाला गिफ्ट केलेलं, पण 10वी मध्ये ते जीर्ण झालं पूर्ण, समजलं, ते रफू पण करू नाही शकत। ते फाटलेले ड्रेस आम्ही काय करतो, तसं फाटलेला होतो, असं पकडून जायचो परीक्षा द्यायला, अशी परिस्थिती होती आमची। तेव्हा माझ्या आयुष्यात मी एक मोठ्या कामासाठी जन्म झाला माझा, आणि मी एक श्रीमंत मुलगी आहे। मी स्वतःला असं हे करायचे, एनकरेज। मध्ये आल्यानंतर मग मला असं वाटलं नाही, आता तर म्हणजे कुठला चान्सच नाही की मी गरीब राहू शकते, गरिबीतून मला बाहेर निघायचंय, आणि ते सर जे बोलतात ते तर मला करायचंच आहे कसं म्हणतो। मग मी प्रे करायला लागले, मग त्याच्यात मी प्रे करायला लागले, गॉड मला 15,000 सॅलरीचा जॉब पाहिजे। आणि मग तेव्हा मी हे वचन लिहिलं माझ्या लाईफमध्ये, हे मत्ती आहे ना, मत्ती 21 मध्ये 22 कोणीतरी वाचा।